हरे कृष्ण। तर नवरात्री निमित्ताने श्रीमद भागवतममध्ये वर्णन आहे। स्कंद क्रमांक 10 अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 11 याच्यामध्ये शुकदेव गोस्वामी वेगवेगळे नाव जे आहेत दुर्गा देवीचे ते सगळे वर्णन करत आहेत। श्लोक अशा प्रकारे आहे। नामधेयानि कुर्वन्ति स्थानानि च नरा भुवि दुर्गेति भद्रकालीति विजया विष्णुविति च कमुदा चंडिका कृष्णा माधवी कन्येती च माया नारायणी शनी शारदेवी त्वकंबिकेच। तर ज्या प्रकारे ह्या श्लोकामध्ये जी दुर्गा देवी आहे तिच्या वेगवेगळ्या नावांचं वर्णन करण्यात आलेलं आहे। तर वल्लभाचार्य हे एक आचार्य आहेत ज्यांनी या प्रत्येक नावाचं आणि प्रत्येक स्थळाशी माहिती जी आहे ते आपल्याला या श्लोकामध्ये मिळेल। मायाशक्ती हिचे वेगवेगळे स्थान आहे। जसं भगवंतांचं आहे गोलोक वृंदावन आहे, वृंदावन आहे, द्वारका आहे, मायापूर आहे, जगन्नाथपुरी आहे। तर हे भगवंतांच्या लीलास्थळे आहे। त्याच प्रकारे देवीचे पण वेगवेगळे पीठ आहेत किंवा वेगवेगळे स्थळे आहेत जिथे दुर्गा देवीचे नावाची उपासना होते। तर त्याच्यामध्ये वाराणसीमध्ये या देवीला दुर्गा नावाने ओळखलं जातं, कारण ती महत् प्रयास करून प्राप्त होणारी जी शक्ती आहे ती दुर्गा देवी आहे। जे अवंती नगर आहे ज्याला उज्जैन म्हटलं जातं त्या भागामध्ये ही भद्रकाली नावाने प्रसिद्ध आहे, कारण भद्र याचा अर्थ आहे मंगलमय आणि काली म्हणजे घननीली रंगाची ही देवी आहे। ओरिसामध्ये विजया या नावाने ओळखलं जातं, कारण विजय या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत सामर्थ्यशाली अशी ही शक्ती आहे। कोल्हापूरमध्ये वैष्णवी किंवा महालक्ष्मी नावाने ओळखलं जातं, कारण ती भगवानच्या अनेक शक्तींपैकी एक शक्ती आहे म्हणून तिचं नाव आहे वैष्णवी। तसंच उत्तर भारतामध्ये तिचं नाव आहे शारदा। कन्याकुमारी येथे तिचं नाव आहे कन्यका। चंडिका, कृष्णा वेगवेगळ्या अशा नावांनी ती देवी आहे आणि तिला विशेष वरदान प्राप्त आहे आणि त्यामुळे तिची उपासना जी आहे ते सर्वसामान्य लोक ही उपासना करत आहात। चंडिका या शब्दाचा अर्थ आहे की असुरांशी निष्ठुर वागणारी जी देवी आहे तिचं नाव आहे चंडिका। तर फार फार धन्यवाद। हरे कृष्ण।